आर्मी जनरल आणि डीजीपी यांचं वेतन, जबाबदारी आणि अधिकार तुम्हाला माहिती आहेत का? देशात आर्मी जनरल व पोलीस विभागात डीजीपीचं पद सर्वात वरिष्ठ व उच्च असतं। दोघेही देशाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी काम करतात। परंतु तुम्हाला माहिती आहे का, दोघांची कार्यशैली भिन्न असते। याचबरोबर आर्मी जनरल ऑफ इंडिया आणि पोलीस डीजीपी यांच्या अधिकारांमध्येही अंतर आहे। जाणून घेऊयात आर्मी जनरल व डीजीपींचे अधिकार, वेतन, कार्यक्षेत्रासह अन्य सविस्तर माहिती। आर्मी जनरल हे देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी काम करतात आणि देशाच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर असते। आर्मी जनरल थेट राष्ट्रपती आणि संरक्षण मंत्रालयास रिपोर्ट करतात आणि त्या अंतर्गतच काम करतात। ज्या प्रकारे देशाच्या सुरक्षेसाठी आर्मी जनरल असतात, त्याच प्रकारे एखाद्या राज्याच्या सुरक्षेची जबाबदारी त्या राज्याच्या डीजीपींवर असते आणि त्यासाठीच त्यांची नियुक्ती केलेली असते। डीजीपी हे राज्य सरकारला रिपोर्ट करतात। डीजीपी हे राज्यातील अंतर्गत सुरक्षेसाठी काम करतात। राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ते जबाबदार असतात। डीजीपी हे राज्याचे गृहसचिव आणि थेट मुख्यमंत्र्यांना रिपोर्ट करतात। तरी दोन्ही पदं आपल्या क्षेत्रात अतिशय महत्त्वपूर्ण आहेत। मात्र आर्मी जनरल यांना डीजीपीच्या तुलनेत अधिक मानू शकतो, कारण आर्मी जनरल हे संपूर्ण देशाच्या सुरक्षेसाठी जबाबदार असतात। आर्मी जनरल हे युद्ध, दहशतवाद सारख्या मोठ्या संकटांशी लढण्यात महत्त्वाची भूमिका निभावतात। याशिवाय डीजीपी हे केवळ एका राज्याची कायदा सुव्यवस्था व सुरक्षेसाठी कार्य करतात। ते राज्यात होणाऱ्या अंतर्गत हालचालींवर लक्ष ठेवण्याचे कार्य करतात। तरी दोन्ही पदं आपल्या क्षेत्रात अतिशय महत्त्वपूर्ण आहेत। मात्र आर्मी जनरल यांच्या डीजीपीच्या तुलनेत अधिक मानू शकतो, कारण आर्मी जनरल हे संपूर्ण देशाच्या सुरक्षेसाठी जबाबदार असतात। आर्मी जनरल हे युद्ध, दहशतवाद यासारख्या मोठ्या संकटांशी लढण्यातही महत्त्वाची भूमिका निभावतात। याशिवाय डीजीपी हे केवळ एका राज्याची कायदा सुव्यवस्था व सुरक्षेसाठी कार्य करतात। ते राज्यात होणाऱ्या अंतर्गत हालचालींवर लक्ष ठेवण्याचं कार्य करतात।